नेशन न्यूज, आपले हक्काचे व्यासपीठ. नंदुरबार जिल्हा प्रशासनाची जीबीएसच्या संशयित रुग्णाबद्दल माहिती. नंदुरबार जिल्ह्यात जीबीएसचा गिलेन-बार सिंड्रोम पहिला संशयित रुग्ण आढळला आहे. यामुळे जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. अक्कलकुवा तालुक्यातील 11 वर्षाच्या मुलीवर नंदुरबार शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत. तिची प्रकृती सध्या स्थिर आहे. जिल्हाधिकारी डॉक्टर मित्ताली सेठी यांनी नागरिकांना घाबरून न जाता सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. तसेच आरोग्याशी संबंधित कोणतीही असामान्य लक्षणे आढळल्यास तातडीने जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधण्यास सांगितले आहे. मॅडम, नंदुरबार जिल्ह्यात जीबीएसचा पहिला रुग्ण आढळलेला आहे संशयित म्हणून. काय प्रतिक्रिया आहे आपली आणि काय त्याच्यावर उपाय आहे? कशा पद्धतीने तुम्ही त्याच्यावर काय? एक जीबीएसचे सस्पेक्ट केस आहे जे ICU मध्ये आता ॲडमिटेड आहे. 11 वर्षाचा एक मुलगा आहे. आता त्या अनुषंगाने पाण्याची तपासणीसाठी ग्रामपंचायतमध्ये सांगितलं गेलं आहे आणि सगळी ग्रामपंचायतमध्ये इनफॅक्ट फ्लोरिनेशनचे निर्देश आम्ही दिले आहे. जीबीएससाठी जी स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर होते त्याचे निर्देश एक आठवड्यापूर्वी ऑलरेडी सगळी एजन्सीजला दिले गेले. प्लस RH आणि SDH पाणी तपासणीचे जे नमुने आहेत ते SI मार्फत DHO ऑफिसमध्ये पाठवण्याचे निर्देश पण दिलेले गेले. हॉस्पिटलमध्ये आमच्याकडे जवळपास 20 व्हेंटिलेटर आणि 4 पीडियाट्रिक व्हेंटिलेटर्स अवेलेबल आहेत. आमची यंत्रणा तयार आहे काही केसेस जर आपल्याकडे आढळले, पण आम्ही आमचे तर्फे जी प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन आहे ते आम्ही घेण्याचा आमचा पूर्ण प्रयत्न आहे. हा जे सस्पेक्ट केस आहे याचा आता नर्व कंडक्टिव्हिटी टेस्ट करण्यानंतरच कन्फर्मेशन होईल. ती कन्फर्मेशन उद्या किंवा परवापर्यंत होऊन जाईल. मॅडम, नेमकी किती पेशंट आहे की 2 की 1 याच्यामध्ये थोडंसं कन्फ्युजन होत आहे. प्रशासनामार्फत आपण काय सांगा? नाही, दुपारपर्यंत 2 सस्पेक्ट होते. आता पण जे एक पेशंट ICU मध्ये आहे तो पण जीबीएस सस्पेक्ट आहे. त्याचा आता नर्व कंडक्टिव्हिटी एक टेक्निशियन मार्फत एक टेस्ट असतो, ते इन्स्ट्रक्शन दिली आहे मी की ते उद्यापर्यंत नर्व कंडक्टिव्हिटी टेस्ट करायचं आहे. पण दुसरे पेशंटचे इनिशियल एक्झामिनेशन नंतर तो पेशंट जीबीएसचा नाही आहे असं मला डीनकडून कन्फर्मेशन मिळालं आहे. मॅडम, या सर्व गोष्टीच्या अनुषंगाने नंदुरबार जिल्ह्यात आरोग्य यंत्रणा कशा पद्धतीने कार्यरत आहे आणि आपल्या प्रशासन म्हणून काय आहे? आरोग्य यंत्रणेचा पूर्ण फील्ड स्टाफ इज ऑन ॲक्शन मोड. आणि पाण्याचं कारण हे जे व्हायरल डिझीज किंवा पाण्यामध्ये आता पुण्याचे एक सॅम्पलमध्ये कॅम्पायलोबॅक्टर म्हणून पण आढळलं आलं आहे, तर त्यामुळे तशी इन्स्ट्रक्शन्स पण दिली आहे आपली जी फील्ड यंत्रणा आहे. तर रेग्युलर तपासणी, फ्लोरिनेशन, कारण पाण्यामार्फत हा जे कंटेजियन आहे ते तिथून फैलते. तर पाण्यावर सगळ्यांना माझं आव्हान पण आहे की पाण्याचं पूर्ण बॉइल्ड वॉटर आणि बिलकुल साफ पाणी सगळ्यांना एन्श्युअर करायचं की फिल्टर्ड वॉटर किंवा जर फिल्टर करू शकत नाही तर कमीत कमी पाण्यानं बॉईल करून प्यायचं. मॅडम, या सर्व गोष्टीला अनुसरून जनतेला काय आव्हान? जनतेला हाच माझं आव्हान आहे की एकतर काही पण तुम्हाला इनिशियल सिम्पटम्स पण राहिले याचे की तुमच्याकडे जे जवळपासची आशा, अंगणवाडी सेविका किंवा ANM सेविका जे आपल्याकडे आहे त्यांना लगेच इन्फॉर्म करा. त्यांना पूर्ण इन्स्ट्रक्शन्स देण्यात आली आहेत आमच्याकडे आणि काही आढळलं की ते लगेच आपली हेल्थ यंत्रणेला सांगतील आणि आमच्यापर्यंत माहिती देतील. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.